अजूनही कायम ठेवलेलं आहे, अबाधित ठेवलेलं आहे. परंतु दोनही संघासाठी आता ही परीक्षेची घडी असणार आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर स्कीमर्स फॅमिली CK बॉईज मोरावे या संघानं सलग 2 सामने जिंकत असताना अगदी दिमागदार पद्धतीनं आपल्या गुणवत्तेच्या आणि आपल्या खेळाच्या बळावरती खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये यश अपयश ऊन सावली आणि अशा प्रकारचा खेळ करत असताना हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये अजूनही आपलं आव्हान कायम टिकावून आपल्याला या ठिकाणी चला क्षेत्ररक्षण सजून घ्या ऑफिशियल्स. लगेचच आपण क्रीडांगणाचा दाबा घ्या. शेवटची मॅच आहे, थोडेसे निर्बंध आहेत, या सगळं कुठेतरी भान ठेवलं पाहिजे आपण आणि लगेचच सामना चालू करायचा आहे. अजित लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका कृपया करून. ऑन स्क्रीन आपण या ठिकाणी पाहू शकतो स्कीमर्स फॅमिली CK बॉईज मोरावे संघ ज्यांना नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थानं मी म्हणेन एका अर्थानं हा निर्णय योग्य जरूर पाहायला मिळेल. मल्हाररायण गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उलवे नोड संघासाठी, कारण ज्या फ्लोमध्ये प्रसाद बॅटिंग करतोय आय थिंक या संपूर्ण स्पर्धेतील 11वी आणि आजच्या रजनीमधली ही पहिली अर्धशतकीय खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. आणि एखादा फलंदाज ज्यावेळेला एका चांगल्या फ्लोमध्ये असतो ना त्यावेळेला तो पसंत करतो त्या खेळीला पुढे कंटिन्यू करण्याची. आणि कदाचित मागील सामन्यामध्ये विजयी खेळी साकारल्यानंतर अर्धशतकीय खेळी साकारल्यानंतर पुन्हा एकदा त्याच फ्लोमध्ये हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पाहायला मिळतोय. म्हणजेच गुड टॉस टू लॉस असंही म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. परंतु मोरावे संघ ज्यानं प्युअर गुणवत्तेच्या बळावरती सलग 2 सामन्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आणि तो संघ मात्र आजच्या रजनीमधला अंतिम सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या दोनही सामन्यातील विजेता संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अगदी त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ जो आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणतात ना की यशाचा मार्ग हा तितका सोपा नसतो आणि इथून जर का यशस्वी व्हायचं असेल तर मात्र हे सिद्ध करावं लागेल आपल्या गुणवत्तेच्या बळावर, हे सिद्ध करावं लागेल आपल्या क्षमतेच्या बळावरती. 2 सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. द मॅन इन फॉर्म या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर कित्येक दिवस या संघाची बांधणी केली गेली, या संघानं एकत्र सराव केला आणि आता मात्र उभे ठाकलेत एकमेकांच्या समोर. पहिला चेंडू लेफ्ट आर्मर गोलंदाज अगदी जिथे मागील इनिंग सोडली होती तिथूनच मात्र या इनिंगची सुरुवात करताना पहिल्या चेंडूवरती वेलकम टू द क्रीज सांगणारा हा दणकेबाज षटकार. पहिल्या चेंडूवरती प्रसादनं आपले इरादे स्पष्ट केले आहेत. ज्या फ्लोमध्ये तो फलंदाजी करतोय हे मैदान विशेष मी म्हणेन की या खेळाडूसाठी राहिलेलं आहे, कारण एक अर्धशतकीय खेळी या संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केला अगदी ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा हा फटका होता. जणू अगोदरच हा फलंदाज तयार, पुन्हा एकदा थ्रू द कव्हर जाण्याचा प्रयत्न, परंतु एक क्षेत्ररक्षक तैनात आहे वाडीस लॉंग ऑफ रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मात्र संधी मिळते दोनही फलंदाजांना सिंगल या ठिकाणी धावफलकावरती. पहा 2 सलामीवीर फलंदाज संदेश आणि प्रसाद ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रसाद गरतनं मागील सामन्यामध्ये एक विजयी नॉक त्याच्या बॅटमधून आपल्याला निश्चितच पाहायला मिळाला. एकूणच जर पाहिलं तर आजच्या रजनीमधलं पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं. तमाम चाहत्यांना त्याने अभिवादन करत असताना तो अर्धशतकाचा जल्लोष देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. आणि त्याहूनही महत्त्वाचं होतं की या स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळण्याची संधी या खेळाडूला मिळणार. नवीन बॅटर आपण यावेळेला ॲज अ ओपनर संदेशला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. लेफ्ट हँडेड राईट हँडेड हे कॉम्बिनेशन आहे आणि हे बॅटल विनय वर्सेस यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला आहे. याही खेळाडूला वाडीस लॉंग ऑफ रिजनमध्ये किंबहुना वाडीस एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची षटकं असतील. पॉवर प्ले युटिलाइज करण्याचा प्रयत्न दोनही आघाडीच्या फलंदाजांकडून होईल. मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर 9 गडी राखत 77 धावांचा पाठलाग, यशस्वी पाठलाग आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहिला, ज्यामध्ये प्रसादच्या बॅटमधून आलेल्या अर्धशतकीय खेळीनं खऱ्या अर्थानं यावेळेस मात्र चांगला क्षेत्ररक्षण आहे. वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला. अगदी याच कामगिरीसाठी क्षेत्ररक्षकाला तैनात केलं गेलं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अभिजित मोरे. पहा एक आघाडीचा गोलंदाज देखील आहे. अभिजितकडनं सातत्यानं आपण ही कामगिरी निश्चितच पाहतोय आणि या संघाच्या यशस्वी पाठीमागे त्यांची धारदार गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या ज्या वेळेला फलंदाज धावफलकावरती उभारतात त्यावेळेला त्या धावा डिफेंड करण्याची पूर्णतः जबाबदारी ही आघाडीच्या गोलंदाजांवरती असते. विनय थोडेसे पावलं अडकळताना आपल्याला पाहायला मिळतात.
मी मगाशी देखील म्हटलं की हे इंटरेस्टिंग बॅटल असणार आहे. डावखुरे हाताचा गोलंदाज, त्याच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय डावखुरे हाताचा फलंदाज. एक चांगली रणनीती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एकीकडे जर पाहिलं तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार, यावेळेला आणखीन एक जोरदार प्रहार. यावेळेला मात्र क्षेत्र निवडलंय ओव्हर द बॉलर साइड, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी आणखीन एक दमदार स्ट्रोक, चौकार. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता थोडासा पाऊलांचा वापर केला. रडारमध्ये चेंडू होता आणि क्षेत्र मात्र निवडलं सरळ साईड स्क्रीनवर. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. याही चेंडूवरती जोरकस प्रहार, परंतु इथे मात्र प्रोटेक्शन आहे. स्वीपरला येणार, क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल, फेकी होईल. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट ही कमालीची आपल्याला पाहायला मिळाली. असं नाहीये की दोनही फलंदाज केवळ मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सिंगल डबललाही हे दोन खेळाडू प्राधान्य देताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका रणनीती अनुसार धावसंख्या धावफलकावरती किती असायला हवी याबद्दलची ही चर्चा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या षटकाची होते सांगत आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती धावा आपण पाहतोय धावफलकावरती बिनबाद 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आल्यात. एका आश्वासक सुरुवातीची खरं तर गरज होती आणि प्रसाद गरजचं विशेष आपण कौतुक करूया. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकणारा जर कोण खेळाडू असेल ना तर प्रसाद गरज आहे. खरं तर आज खूप मोठमोठी नावं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली. अर्थातच अजित मुंगाजी यांना आपण पाहिलं, आदित्य पाटील यांना आपण पाहिलं, आकाश तारेकर यांना आपण पाहिलं, वंडर बॉय ऑफ रायगड क्रिकेट आणि त्याचबरोबर प्रसाद गरज. परंतु या सर्वांमध्ये प्रसाद गरजची चर्चा आज जास्तीची राहिलेली आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळालं. एकूणच आपल्या क्रिकेटिंग करिअरमधील आणखीन एक अर्धशतकीय खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असणारा हा खेळाडू आता मात्र या सामन्यामध्ये काय कामगिरी करतोय आणि कशा पद्धतीनं तो आपल्या या इनिंगला आकार देतोय याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा. षटक क्रमांक 2, पहिला चेंडू. इथे मात्र लाऊड अपील आहे. या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आपल्याला पाहायला मिळते. या खेळाडूच्या विकेटचं महत्त्व ओळखत आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघाला देखील ठाऊक आहे की ज्या फॉर्ममध्ये, ज्या फ्लोमध्ये हा फलंदाज खेळतोय ना, अगदी ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण ऑन स्क्रीन देखील पाहू शकता. पहिला चेंडू भन्नाट वेग होता अभिजितचा. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, अगदी बॅटीच्या खालून हा चेंडू गेलाय. कदाचित पंचाने हेच दर्शवण्याचा प्रयत्न केला की हा चेंडू बॅटच्या खालून गेलाय. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाहीये. अगदी आणखीन एक अँगल आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि जरी चेंडू बॅटला ब्रश झाला असला तरी तो बाउन्स होऊन यष्टिरक्षकापर्यंत गेलाय. कदाचित हेच सांगण्याचा प्रयत्न पंचांनी या ठिकाणी केलाय. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळेला मात्र आडवा बॅटनं केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक आकर्षक, आक्रमक, अद्भुत, अविश्वसनीय फटका प्रसाद गरजच्या बॅटमधून आपण पाहतोय. कमालीचा टायमिंग आहे. ओव्हर द रूफ आणखीन एक षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या 21. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये एका मोठ्या धावसंख्येकडे जर का तुम्हाला वाटचाल करायची असेल तर पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्हाला आक्रमक खेळ हा मैदानावरती करणं हे बंधनकारक असेल, निश्चितच गरजेचं असेल. आणि तोच खेळ हे दोनही आघाडीचे फलंदाज करताना इथे मात्र पहा अगोदरच मानस बनवला होता. कदाचित ओळखलं होतं की मागील चेंडू अखूट टप्प्याचा होता. यावेळेला कदाचित हा चेंडू फुलर लेनचा असेल आणि जो अनुमान लावला होता अगदी त्याच प्रकारचा चेंडू आला. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा आणखीन एक हाय अँड हँडसम षटकार अगदी साईड स्क्रीनच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. या 6 धाव्यांच्या बरोबरीनं 20 या वैयक्तिक धावसंख्येवरती प्रसाद खेळत आहेत. अवघा 4 चेंडूंचा त्यांनी सामना केला आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र 27 धावा धावफलकावर. नवीन चेंडूची मागणी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होते. कदाचित चेंडू मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जो फटक्यामध्ये ताकद आपल्याला भरपूर पाहायला मिळाली. एकूणच जर पाहिलं तर
एक मोठी धावसंख्या धावफलकावरती उभा राहायचा हा मानस घेऊन दोनही सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पनवेल प्रीमियर लीग 2025 पर्व चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि काय दिमागदार पद्धतीचा सोहळा. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळाली की या स्पर्धेच्या माध्यमातून जमा झालेला जो काही निधी असणार आहे हा निधी मात्र सत्कारणी लावण्याकरता खरं तर शैक्षणिक साहित्य असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा देखील जो जमा होणारा निधी आहे त्या निधीचा वापर मात्र निश्चितच केला जाणार आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर धावतं युग आहे. धावतं युगामध्ये प्रत्येकाला संगणकाचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि या संकल्पनेतून जर आपण पाहिलं तर बहुतांशी शाळांना संगणक पुरवण्याचं काम देखील आमच्या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं केलं जातं आहे. म्हणजेच एक क्रिकेट खेळाच्या माध्यमातून जमा होणारा जो काही निधी आहे तो एखाद्या सत्कार्यासाठी लावणं ही खूप मोठी संकल्पना आपण आदरणीय संदीपदादा वास्कर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून पाहतोय. परंतु यावेळेला मात्र नेहमी आपण म्हणतो ना की अति घाई संकटात नाही. मागील चेंडूवरती षटकार आला होता, एक जो मोमेंटम होता तो मोमेंटम कुठेतरी ब्रेक झाला ज्यावेळेला चेंडू मैदानाच्या बाहेर गेला आणि मधा घेतला गेलेला जो ब्रेक होता ना तो कुठेतरी मी म्हणेन पथ्याला पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या अर्थातच मोरावे संघासाठी आपल्याला आणि पहिला विकेट ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटची खऱ्या अर्थाने मी म्हणेन की अपेक्षा केली गेली होती आणि तो विकेट मात्र या ठिकाणी आलाय. प्रसाद घरत 7 चेंडूंचा सामना केलाय, 20 या वैयक्तिक धावसंख्येवरती बाद झालेत तर संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 27. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना अजूनही या षटकातील म्हणजेच पॉवर प्लेमधील 2 चेंडू शिल्लक आहेत त्यामुळे कदाचित इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रणजित पाटील या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रणजित पाटील खारकोपरचा आणखीन एक ताकदवार फलंदाज, पॉवर प्ले स्पेशलिस्ट आणि एकूणच पाहिलं तर स्टार्ट चांगली मिळाली असताना त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं हे देखील आव्हानात्मक असतं. बहुतांश सामन्यांमध्ये आपण पाहतो की एखादा संघ एक दमदार सुरुवात मिळवतो परंतु दमदार सुरुवात मिळवल्यानंतर त्यामध्ये सातत्य राखणं, कन्सिस्टन्सी, सातत्य राखणं हे खूप महत्त्वाचं असतं. सुरुवात मिळवणं हे जितकं महत्त्वाचं नसतं तितकं महत्त्वाचं असतं सातत्य राखणं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर जवळपास धावफलकावरती आपण पाहिल्या होत्या 15 आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर 75 ही धावसंख्या आपण प्रेडिक्ट या ठिकाणी निश्चितच करत होतो. परंतु प्रसादची विकेट आली आहे आणि प्रसादची विकेट आल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ मात्र पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी, अगदी त्यांची बॉडी लँग्वेज देखील आपल्याला सांगते की आता संपूर्ण ताकदीनिशी हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 28 दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना गोलंदाज आपण अभिजितला पाहतोय. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरणं आणखीन एक या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय. बहुतांश ठिकाणी जर पाहिलं तर 4 षटका 4 गोलंदाज इथपर्यंत आपण पाहिलेले आहेत परंतु 5 षटकांमध्ये 4 गोलंदाज हे आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो किंबहुना रेग्युलरली आपल्याला हेच चित्र पाहायला मिळतं. परंतु या स्पर्धेमध्ये एक वेगळी संकल्पना आहे की 5 षटकांच्या सामन्यांमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरणं हे अनिवार्य असणार आहे. अभिजित एक चांगला स्पेल या ठिकाणी हातात आहेत. आणखीन एक चांगला चेंडू होता की तर खरं तर फिंगर्स रोल केल्या गेल्या. धीम्या गतीचा हा चेंडू होता, फारसा काही समजला नव्हता संदेशला, केवळ डिफेन्सिव्हली हा फटका खेळण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 14च्या सरासरीनं धावफलकावरती येत आहेत ते 28 धावा. 1 गडी बाद 28 बाद होणारा फलंदाज प्रसाद ज्यानं 7 चेंडूंचा सामना करत वैयक्तिक 20 धावांचं योगदान दिलं आणि त्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर सलामीला आलेला फलंदाज संदेश ज्यानं 4 चेंडूंचा आत्तापर्यंत या ठिकाणी सामना केला आणि खेळत आहेत आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती. रणजित इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, खरं तर प्रमोट केलं गेलंय या खेळाडूला. एकूणच पाहिलं तर या संघामध्ये आपल्याला भानुदास म्हात्रे, प्रेम गायकवाड, संदेश गोंधळी, समाधान भोईर, ऋषी गरत यासारखे खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर रणजित पाटील असतील, अलंकार कोळे असतील, धीरज पाटील असतील, राहुल शेळके यासारखे खेळाडू आपण या ठिकाणी पाहतो. या दरम्यान जर आपण पाहिलं तर सन्माननीय भगवान शेठ पेटकर साहेब कामोठे आणि जगदीश शेठ पेटकर साहेब कामोठे यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेला आणि दोनही संघांना शुभेच्छा या ठिकाणी निश्चितच आल्यात. त्याचबरोबर महेंद्रजी पाटील साहेब यांचे मित्र जॉकी नाईक कोलिकोपर हे देखील या दोनही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतात. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. आणि इथे मात्र चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे अपील, परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय.
अगदी या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू यष्टीरक्षकालाही चकवा देऊन गेला, फलंदाजाला आणि त्याचबरोबर पंचांना विनंती आहे की बाय लेग बाय ऑफ द बॅट. येस, इट्स ऑफ द बॅट. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता, मोठा फटका खेळण्याचा खरं तर माणूस होता, बॅटीचा एज लागला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाला खरं तर हा चेंडू हिट केला. त्याचा कॅप देखील आपण खाली पडताना पाहिला. सोपं नसतं अगदी थंड वातावरणामध्ये अशा प्रकारचे सामने ज्यावेळेला तुम्ही खेळता. अगदी काही संघ या स्पर्धेमध्ये आय थिंक दुपारी 3 वाजल्यापासून या स्पर्धेमध्ये परफॉर्म करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि शक्य नसतं किंबहुना तितकं सोपं नसतं. अगदी अंतिम सामन्यापर्यंत आपला संघ या स्पर्धेमध्ये लढतोय, झुंज देतोय. त्यामुळे खरं तर या खेळाडूंचं देखील आपण विशेष कौतुक करूया आणि कौतुक करूया आपण या संपूर्ण संघ मालकांचं. अर्थातच मल्हारनारायण गोल्डी एम डी खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड संघाचा जर विचार केला तर सन्माननीय सुहासजी गोंधळी साहेब आणि निलेशजी खारकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा संघ आणि तेजसजी म्हात्रे यांचा देखील प्रमुख मार्गदर्शन या संघाला आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होय, यावेळेला प्रयत्न यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅटची कट घेऊन थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. अगदी धीम्या गतीचा चेंडू होता, अगोदरच माणूस बनवलं, ओळखलं की थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. खरं तर वाईडिश थर्डमॅन रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु एलिव्हेशन जर आपण पाहिलं ना तर थर्डमॅनमधून हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता पाहायला मिळालाय. चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 34, एक गडी बाद 34 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. फलंदाजी अतिशय ताकदवर आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये घनश्यामचा वापर केला जातोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी घनश्याम आपल्याला पाहायला आणखीन एक वेगवान आणि अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करणारा हा गोलंदाज. बायचा इशारा पंचांचा आला. बॅट कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाही आहे. पण प्रसाद बाद झाल्यानंतर धावांकरता थोडंसं संघर्ष करताना आपण निश्चितच पाहिलं, कारण ज्यावेळेला प्रसाद बाद झाले त्यावेळेला सांघिक धावसंख्या 27 होते आणि प्रसाद बाद झाल्यानंतर आतापर्यंत फक्त 8 धावा धावफलकावरती आल्यात आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 35 ही धावसंख्या आपण धावफलकाला सध्याच्या घडीला पाहतोय. या धावसंख्येला कुठेतरी 55-60 किंवा 60+ हे पहिलं उद्दिष्ट या दोनही खेळाडूंचं असेल. यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीनच बाहेर निघतोय, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि एक चांगली लाईन असणार आहे. परंतु तुमचं दिशा आणि दिशेवरचं नियंत्रण, गती आणि दिशेवरचं नियंत्रण याचं योग्य समीकरण तुम्हाला बांधावं लागेल. यावेळेला मात्र चेंडू पूर्णतः मिस केला. अगदी साईड स्क्रीनच्या समोर आपल्याला मिसफिल्ड पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाकडून. खरं तर चेंडू काहीसा साईड झाला नव्हता. पाप या ठिकाणी रिप्ले पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे. गोलंदाज एकूणच जर पाहिलं तर आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला जरूर, परंतु कदाचित चेंडू तो त्याला साईड झाला नाही आणि चेंडूमध्ये गती इतकी होती की थेट त्यानं सीमारेषा ओलांडली. चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणखीन एकाच मोठा फटका. यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. फिंगर्स रोल केल्या गेल्या. गोलंदाजानं देखील ओळखलंय की यावेळेला चेंज ऑफ पेस हे सर्वाधिक प्रभावी अस्त्र ठरू शकतं. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी झालंय समाप्त. 13.33च्या सरासरीनं एक गडी बाद 40 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. या सत्रातील शेवटचे 2 षटकं, अर्थातच 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की 5 षटकांच्या सामन्यांमध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये जितक्या धावा होतात अगदी तितक्या धावा जर का धावफलकावरती आल्या तर निश्चितच एक चांगली धावसंख्या आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळू शकते. 40 धावा धावफलकावरती आलेत. 40 रन्स. स्प्रेची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. रेलीज स्प्रे ज्यांच्याकडे असेल त्यांना विनंती आहे. फर्स्ट एड किटमध्ये रेलीज स्प्रे आहे आणि तो रेलीज स्प्रे मात्र आपण मैदानावरती द्यायचा आहे. आपल्याच फॉलो थ्रूमध्ये खरं तर चेंडू अडवणं हे आव्हानात्मक असतं आणि खास करून वेगवान गोलंदाजासाठी. परंतु फलंदाजांचा जर आपण विचार केला तर अगदी आक्रमक फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एकूण 15 धावा धावफलकावरती आल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रसादची विकेट गमावली गेली आणि तिथून जो दबाव आहे तो पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळाला. 13.33ची सरासरी आत्तापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळते. खरं तर या थंड वातावरणामध्ये मी म्हणेन 55 ते 60 धावांपर्यंत जरी का मजल मारली गेली, कारण आजच्या
संपूर्ण रजनीचा जर आपण उल्लेख केला ना तर 86 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं ना तर एकूण धावा 76 धावा चेस होताना आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. आणि धावांचा निच्चांकाचा जर आपण विचार केला ना तर 48 ही आपल्याला सर्वात कमी धावसंख्या आजच्या रजनीमध्ये निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यामुळे संमिश्र दिवस आज गोलंदाजांचा आणि फलंदाजांचा दोन्हींचाही बोलबाला आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आहे. पहिल्या 2 ते 3 दिवसांमध्ये जर पाहिलं तर मोठमोठ्या धावसंख्या धावफलकावरती उभारल्या जात होत्या. त्या धावांचा यशस्वी पाठलागही होत होता. गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणारी ही विकेट आज मात्र थोडासा आपला बिहेवियर बदलताना आपल्याला पाहायला मिळाली. याचं कारण मागील 2 ते 3 दिवसांपासून थोडासा गारवा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. पारा थोडासा खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि हेच कारण आहे की जो बदललेला जो ॲटमॉस्फिअर आहे, बदललेलं जे वातावरण आहे ना, त्या वातावरणाचा गोलंदाजांना कुठेतरी फायदा होताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळतो आहे. परंतु मल्हारराव गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उलवे नोट संघाचा जर आपण विचार केला, प्रसाद गरजच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सुहासजी गोंधळी यांच्या कुशल आणि कल्पक नेतृत्वाखाली, त्याचबरोबर निलेशजी खारकर साहेबांच्या पुरस्कर्ते पदाखाली हा संघ आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर पाहिलं तर स्कीमर्स फॅमिली अँड CK बॉईज मोरावे हा संघ मात्र कमीत कमी धावांमध्ये रोखण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये अमितजी पाटील आणि यांच्या मालकीचा हा संघ. आकाशजी कोळी व्यवस्थापक म्हणून या संघाचे आहेत. अजित या संघाला लीड करताना आपल्याला पाहायला मिळतात. अजित मुंगाजी आणि एकूणच जर पाहिलं ना तर जतीनजी पाटील आणि प्रथमेशजी पाटील यांचाही प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर जाऊयात 4थ्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. गोलंदाज आहेत साई लहाने, आणखीन एक युवा आणि तेच तर राज गोलंदाज, ज्यानं खऱ्या अर्थानं आज गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. जेव्हा जेव्हा संघनायकानं चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवला आहे त्या वेळेला या गोलंदाजानं आपला प्रतिभा संपन्न गोलंदाजीच्या माध्यमातून संघनायकाच्या विश्वासाला विश्वासार्थ अशी गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये करताना तो आपल्याला पाहायला मिळाला आहे. नाव जरी लहान असलं तरी या खेळाडूचा खेळाचा दर्जा मात्र महान आपल्याला आजच्या या रजनीमध्ये निश्चितच पाहायला मिळाला आहे. साहिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती मेट्रो एंडकडनं गोलंदाजी करत असताना आणखीन एक चांगला चेंडू आहे. पहिल्या चेंडूला बीट केला. इथे खरं तर संधी आहे. अशा प्रकारचे चान्सेस तुम्हाला घ्यावे लागतील, कारण इथून एखादी विकेट्स मिळवणं म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणणं. एक संधी निर्माण झाली होती, खरं तर बॅकअपला खेळाडू आहे की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण इथून जर का चेंडू स्किट झाला आणि बॅकअपला कोणताही खेळाडू नसला तर ऐवजी 5 धावा देखील प्रतिस्पर्धी संघाला मिळू शकतात. या सर्व कॅल्क्युलेशननं मात्र आपण पाहिलं तर साहिलनं चेंडू न फेकण्याचा निर्णय घेतला आणि एक चांगला निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, कारण हे दोनही फलंदाज आत्तापर्यंत फारसे मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला आलेले पाहायला मिळाले नाही आहेत. प्रसाद खास करून प्रसाद बाद झाल्यानंतर मात्र जी धावगती आहे ती धावगती कुठेतरी मंदावताना आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. एकूण धावफलकावरती 1 गडी बाद 41. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला संदेश. मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. डावखोऱ्या हाताचा एक आक्रमक फलंदाज. एक हात मोठा फटका. पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी देईल. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, प्रयत्न चांगले होते, परंतु चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. इट्स अ नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा देखील इशारा आलाय. ओव्हर स्टेप नो. खरं तर आतापर्यंत दबाव आपल्याला पाहायला मिळाला होता फलंदाजी करणाऱ्या संघावरती, परंतु कदाचित इथे मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी मिळेल का? होय, नो चेंडू आलाय. त्यावरती चौकार. 1+4 एकूण 5 धावा आणि या 5 धावेनं 46 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. इट्स 46 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र 60 किंवा 65 किंवा 65+ या धावांचं समीकरण धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळू शकतं. आणि संदेशसारखा खेळाडू जर का स्ट्रायकिंग एंडवरती असेल आणि त्याला जर का फ्री हिटचा चेंडू असेल ना तर मी म्हणून सोन्याहून पिवळं, कारण आईटसाईट स्ट्रॉंग आहे. 4थ्या षटकामध्ये सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानावरती ठाण मांडून उभा आहे. थोडंसं संत, परंतु संधी आहे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. गॅपमध्ये चेंडू ढकलला आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर येतोय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. फ्री हिटच्या चेंडूवरती तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊ शकता. होय, यावेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावली आहे विकेट. फलंदाज संदेश मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यष्टी रक्षकानं वेळ न गमावता थेट फेकी केली आणि यष्ट्यांचा वेध घेत असताना इथे मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. 9 चेंडूंचा सामना करत वैयक्तिक 16 ही धावसंख्या आपण संदेशच्या बॅटमधून पाहिली, जी संघासाठी सर्वाधिक महत्त्वाची ठरली.
सलामीला आलेला फलंदाज. यावेळेला नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भानुदास इन ॲट नंबर 4. 47 ही धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. साहिल सांघिक सफलता आपल्या संघाला मिळवून देत असताना आतापर्यंत एक नो चेंडू जरी फेकला असला, त्यावरती चौकार जरी आला असला, तरी पहिले 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर या गोलंदाजाचा आत्मविश्वास आपल्याला निश्चितच पाहायला मिळाला. ही खऱ्या अर्थानं मी म्हणेन की जमेची बाजू ठरली आहे. साहिलचं षटक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर 60-65 हे पहिलं उद्दिष्ट असणार आहे आणि इथून 60-65 पॉसिबल आहे जर का 9 चेंडूंचा आपण विचार केला. भानुदास मोठा फटका खेळण्याचा मानस. यावेळेला एसटी रक्षक आणि त्याच्या पाठीमागे स्लिप कॉरिडॉरमध्ये उभा असलेला फलंदाजाला चेंडू चकावतोय आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक नशिबाचा चौकार. खरं तर फटका ज्या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा होता तिथे आला नाही, परंतु ही वेलकम बाउंड्री म्हणता येईल भानुदाससाठी. आणि भानुदासनं आल्या आल्या मात्र आपले आक्रमक इरादे मैदानाच्या आतमध्ये दाखवले. त्यानं पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट अवे आक्रमण करण्याचा निर्धार घेतला. मिड विकेट स्क्वेअर लेगला हा चेंडू खरं तर वळवायचा होता, परंतु बॅटीचा उडर घेत चेंडू गेला तो स्लिप कॉरिडॉरच्या वरतून 4 धावांकरता. आणखीनही आपण पाहिलं तर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यामुळे अजूनही इंटरेस्टिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र पहा साहिल. का या गोलंदाजाचा आपण सातत्यानं उल्लेख करतो, का या गोलंदाजाचं नाव आजच्या रजनीमध्ये चर्चेत राहिलं आहे. एक वेगवान आणि तेज तर्रात गोलंदाज. मागील चेंडूवरती चौकार आला, त्याच लाईनवरती चेंडू केला, अगदी त्याच पद्धतीनं फलंदाजाला बीट केला, परंतु इथे मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातापर्यंतच अंतर गाठू शकला आणि आली तिसरी विकेट. भानुदास आल्या पावली मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतात. हा तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. 3 गडी बाद 51 ही धावसंख्या धावफलकावर. सांघिक अर्धशतक मागील चौकारानं पूर्ण झालं, परंतु अर्धशतकाचा जल्लोष करतात ना करतायत तोच पुढील चेंडूवरती मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मनीष कडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जावळे संघाचा आणखीन एक खेळाडू ज्याची मात्र वर्णी लागली उल्वे नोट संघामध्ये, मनीष कडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणखीन एक लेफ्ट हँडेड बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आणि राईट हँडेड असं एक कॉम्बिनेशन आपल्याला या बॅटिंग लाईनअपमध्ये निश्चितच पाहायला मिळतोय आणि कदाचित तेच कंटिन्यू करण्याचा प्रयत्न. भानुदास मैदानाच्या आतमध्ये आले. ज्यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळालाय. अंतिम चेंडू या ठिकाणी फेकला जातोय निर्धाव. सरळ चेंडू जाऊन विसाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि साहिलचं एक यशस्वी षटक मात्र या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 51 ही धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15, दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर एकूण धावा आपण धावफलकावरती पाहिल्या 28, तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर 39 आणि माफ करा 40 आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर 51 ही धावसंख्या धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 51 धावा धावफलकावरती आलेत. रणजित आणि मनीष कडू ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावा अजूनही या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर 65+ हे टार्गेट अचीव केलं जाऊ शकतं. क्रिकेट आहे, खरं तर क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं हे तुर्तास सध्याच्या घडीला तरी योग्य ठरणार नाही आहे. परंतु जर का इथून एक सुरक्षात्मक धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला उभारायची असेल, एक फायटिंग टोटल जर का तुम्हाला धावफलकावर उभारायची असेल, तर मात्र शेवटच्या 6 चेंडूमध्ये किमान 15 धावा जर का धावफलकावरती आल्या तर प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणलं जाऊ शकतं. प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं अजितजी मुंगाजी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आहे, ज्यामध्ये ऋतिक केनी, अरमान शेख, अमोल, त्याचबरोबर विनय म्हात्रे, घनश्याम पाटील यासारखे खेळाडूंचा समावेश आपण पाहतोय. यावेळेला पहिल्या चेंडूवरती केलाय कडा प्रहार. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र चेंडू 1 बाउन्स ठीक सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. वन ऑफ द सेफेस्ट झोन. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू तटवला गेला आहे. इंटेन्शन क्लिअर आहे. शेवटच्या षटकामध्ये हल्ला बोल केला जाणार, शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजावर आक्रमण होणार, हे मात्र पहिल्या चेंडूवरती दाखवलं जात आहे. क्रिश अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकानं क्रिशच्या खांद्यांवर दिली आहे आणि क्रिशचं स्वागत मात्र स्वॅगनं अर्थातच
वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकारानं केलाय. 55 रन्स ऑन द बोर्ड, 55 धावा धावफलकावर आल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. याही वेळेला जोरकस प्रहार, क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित, मात्र चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार स्ट्रोक, 59 धावा धावफलकावरती. रणजित मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होत असताना रणजित आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण खरं तर कौतुक करूया, ज्या क्रीडा रसिकांनी आज संपूर्ण या स्पर्धेला आपल्या उपस्थितीनं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान दिलं. आणि या प्रेक्षकांसाठी खरं तर एक आगळी वेगळी संकल्पना आपण पाहतोय. SSD मोबाईल्स यांच्या माध्यमातून मात्र इलेक्ट्रिक 2 व्हीलर बाईक देऊन त्यांना गौरवण्यात येईल. परंतु इथे पहा, अनस्टॉपेबल, अनबिलिव्हेबल आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज रणजितच्या बॅटमधून पहिल्या 2 चेंडूवरती आले 2 चौकार, त्यानंतरच्या चेंडूवरती आलाय मात्र षटकार. आणि ज्या धावसंख्येची आपण अपेक्षा करत होतो ती 65, ही धावसंख्या मात्र सध्याच्या घडीला धावफलकावरती. इट्स 65 रन्स ऑन द बोर्ड, 65 धावा धावफलकावरती आल्यात. आणि अजूनही 3 चेंडू या ठिकाणी येणं बाकी आहे. पहा, मागील सामन्यामध्ये 77 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता याच संघानं, आणि तोच संघ आता मात्र धावांचं टार्गेट उभारतोय. त्यामुळे या संघाला ठाऊक आहे की 70-75 धावा धावफलकावर उभारल्या जाऊ शकतात आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा कुठेतरी प्रयत्न. आणखीन एक दमदार स्ट्रोक, परंतु इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाही आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल आली आहे. स्ट्रायकिंग एंडला, चुकीच्या एंडला थ्रो केला गेला, जिथे बॅकअपला कोणताही खेळाडू नाही आहे. त्यामुळे यष्टीरक्षक थेट यष्ट्यांवर थ्रो देखील करू शकत नाही आहे, केवळ पाहत राहिला. आणि ही दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट. या षटकातील जवळपास चेंडू झाले 4, 2 चौकार, 1 षटकार आणि 1 दुहेरी, अशा एकूण धावा या षटकामध्ये आल्या 16. कोणत्याही प्रकारची सफलता नाही आहे, परंतु कौतुक करावं लागेल. 220च्या स्ट्राईक रेटनं 10 चेंडूंमध्ये 22 धावांवर नाबाद रणजित मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक दमदार स्ट्रोक, इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट केला आहे. खरं तर चेंडूचा वेग कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि चेंडूनं मात्र ओलांडली सीमारेषा 4 धावांकरता. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. या ठिकाणी नशिबाची साथ मिळाली, बॅटीचं कड लागली यष्टीरक्षकाच्या हातामधून. खरं तर स्लिप कॉरिडॉरमध्ये उभा असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, चेंडूची गती कमी केली, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडूनं मात्र सीमारेषा ओलांडली. 71 रन्स ऑन द बोर्ड. इथून शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला मिळणार का? होय, जोरकस प्रहार, क्षेत्ररक्षक येत आहेत, एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. शेवटच्या चेंडूवरती फलंदाजानं मात्र गमावली आहे आपली विकेट. पहिल्या 17चा या ठिकाणी खेळ झालाय समाप्त. या षटकामध्ये आल्या तब्बल धावा 20. एकूण लक्ष धावफलकावरती उभारलं गेलं 71 धावांचं. आणि विजयासाठी अर्थातच स्कीमर्स फॅमिली CK बॉईज मोरावे संघासमोर टार्गेट असेल 72 धावांचं. तर 72 धावांचं हे लक्ष, आणि या लक्ष्याचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार खेळाच्या उत्तरार्धामध्ये आपण लगेचच या सामन्याकडे वळणार आहोत. परंतु ज्या पद्धतीची सुरुवात मिळवून दिली प्रसाद गरातनं, ताबडतोब फलंदाजी करत असताना 7 चेंडूंमध्ये 20 धावांचं योगदान दिलं. आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर संदेश ज्यानं 9 चेंडूमध्ये 17 धावा सलामीला आलेला हा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. आणि तदनंतर रणजित पाटीलची फलंदाजी, अगदी कमालीची फलंदाजी, सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी आपण पाहिली. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवरती तो बाद झाला, परंतु बाद होण्यापूर्वी मात्र त्यानं एक बहारदार इनिंग, 26 धावांची बहारदार इनिंग आपल्या संघासाठी खेळली. बॉलिंग ॲनालिसिस, विनय मात्र 1 षटक 15 धावा, कोणतीही सफलता नाही आहे. त्यानंतर अभिजित मोरे 1 षटक 13 धावा, घनश्याम पाटील 1 षटक 11 धावा, साहिल लहान 1 षटक 10 धावा आणि अंतिम षटक हाताळणारा क्रिश म्हात्रे 1 षटक 20 धावा आणि 1 फलंदाज बाद, ही त्याची कामगिरी राहिली. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 71. विजयासाठी 72 धावांचं लक्ष, आणि या 72 धावांचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा खिळलेल्या. कारण आजच्या रजनीतील हा अंतिम सामना आपण या ठिकाणी पाहतोय. इथून एका संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल, परंतु एक संघ असा असेल की जो आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये अजूनही कायम ठेवलेलं आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी टीम हडल आपण त्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकूणच जर पाहिलं तर मल्हार गोल्डी
मल्हार अँड गोल्डी एम डी खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड जो संघ आता मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या धावांचा पाठलाग करताना आजच्या रजनीमध्ये स्कीमर्स फॅमिली सी के बॉईज मोरावे ज्या संघानं मात्र सलग 2 विजय संपादित करत असताना आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं. खरं तर क्रिकेटचा प्रत्येक सामना हा तुमच्यासाठी एक नवीन आव्हान असतं आणि हे नवीन आव्हान घेऊन हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरेल. याच स्पर्धांच्या काही आठवणी पुन्हा एकदा रिलीव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. अर्थातच ऑन स्क्रीन आपण या सर्व गोष्टी निश्चितच पाहू शकता. श्री डीजेज आणि त्याचबरोबर DJ प्रशांत यांना आपण ऑन स्क्रीन या ठिकाणी निश्चित पाहताय. हा आमचा संपूर्ण मुख्य मंच ज्यावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. PPL 2025चे हे काही अमूल्य क्षण आहेत. आमच्या समालोचन कक्षाचं देखील आपण व्ह्यू या ठिकाणाहून पाहतोय आणि श्री साऊंड जाताडे रसायनी गेली 3 वर्ष आमच्या समेत या स्पर्धेच्या माध्यमातून जुडले गेलेत. यस सर, थँक्यू सो मच. एक विशेष सन्मान इथे केला जाईल. पनवेल प्रीमियर लीग या 4थ्या पर्वामध्ये तब्बल 3 दिवस अतिशय चांगलं उत्कृष्ट असं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं. दहिसर गावचा एक बुलंद आवाज, मराठीचा गोड आवाज सौरभ पाटील यांचे इथं यथोचित सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच सौरभ, आपण आलात आणि पनवेल प्रीमियर लीग पर्व 4ला सहकार्य केलं. तुमचा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो आणि घेऊन चालतोय सौरभ पाटील यांच्याच समालोचनाकडे. थँक्यू सो मच. तर निश्चितच खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी सुरू होईल. तत्पूर्वी या संपूर्ण आयोजन समितीचं अर्थातच पनवेल प्रीमियर लीग आयोजन समितीचं आणि विशेष करून आदरणीय संदीपजी भास्कर सरांचं मी प्रवीण अर्जुने या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या समालोचकाला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन करण्याची संधी आजच्या रात्रीमध्ये दिली. सर्व आयोजन समितीचं आणि संदीप दादांचं मी पुनश्च एकवार मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो आणि खेळाचा उत्तरार्ध जसा होईल सुरू या पुन्हा एकदा जोडल्या जाऊयात सौरभजी यांच्या समेत. पुढील शुभसन्मान प्रवीणजी अर्जुने सरांना मी विनंती करतो. या सर, तुमचं देखील इथे शुभसन्मान केलं जाईल. पनवेल प्रीमियर लीग पर्व 4थ्यामध्ये अतिशय चांगलं मराठी समालोचनातून मंत्रमुग्ध करून अतिशय सुंदर कार्य तुम्ही आम्हाला तुमच्या स्वरूपाने लाभलं. तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. प्रवीणजी अर्जुने सर कलंबोली गावचे आमचे अर्जुने सर आहेत आणि पनवेल प्रीमियर लीग या 4थ्या पर्वामध्ये अतिशय उत्कृष्ट असं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. डोंट जज एनी ऑर द पर्सन. तुम्ही कोणाला जज करू शकत नाही जोपर्यंत त्याची गुणवत्ता तुमच्यासमोर येत नाही. अतिशय चांगली कॉमेंट्री समालोचन तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाली आहे आणि नेहमीच पनवेल प्रीमियर लीगमध्ये तुमची अशीच कॉमेंट्री तिसऱ्यांदा आणि पुढल्या वर्षी आम्ही तुम्हाला आमंत्रित करू. थँक्यू सो मच. बोलूया मैदानाकडे. घेऊन चालतोय दहिसर गावचा बुलंद आवाज सौरभ पाटील. थँक्यू सो मच. तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत पनवेल प्रीमियर लीग मध्ये. आणि शेवटची मॅच 2 टीम मध्ये रंगली आहे. लक्ष तुम्ही पाहता 72 धावेचं टार्गेट तुमच्या समोर आहे. षटकाराला पहिल्याच बॉलवरती 6 ने सुरुवात केली आहे. पुढचा बॉल कट केला. शेवटच्या मोमेंटला बॉल चाला वेगानं बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय आणि तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळत आहेत 2च्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती 14.80 ची सरासरी प्रति षटकामध्ये गाठायची आहे. सामना जिंकण्यासाठी या मैदानावरती आडवा पाठ किसला. मिड विकेट सीमारेषाच्या बाहेर प्रेक्षकांना अभिवादन देणारा क्रिश मात्रेचा हॅड अँड सम षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोर बोर्डवरती रनसंख्या पाहता 14 या आकड्यावरती.
14 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी घरत P1चं पहिलं षटक फेकत असताना क्रिश मात्रे च्या बॅटमध्ये तुम्ही 2 षटकार पाहिल्या. पुढचा बॉल या षटकातील क्रिश साठी आणखीन एक उडवलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पंचांचा इशारा लॉंग ऑन सीमा पार. लागोपाठचा दुसरा का बॅटिंग चालू आहे. क्रिश मात्रे त्याच्या शेवटच्या षटकामध्ये धावा त्यानं 20 खर्च केल्या, पण आता तुम्ही पाहताय त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 20 धावा आल्यात. 5 बॉल 20 वरती खेळतोय का बॅटिंग करतोय. लक्ष गाठायचं 72चं. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला. बॉल चालला होती कार्पेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर उपस्थित. सिंगल केली. डबलचा प्रयत्न आणि अशा रीतीनं यशस्वी षटकाची तुम्ही पाहता सांगता झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं लक्ष होतं 72चं. धावा धावफलकावरती 22 आणि समीकरण तुमच्या समोर 24 बॉल 50 ची गरज. बावीस धावा धावफलकावरती 24 बॉल 50 अजूनही करायचे आहेत. स्किमरचा फॅमिली सीके बॉईज बोलावे टीमचे पुरस्कर्ते अमितजी पाटील आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता मल्हार गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोट चे संघबालक आमचे असतील सुहासजी गोंदली निलेश खारकर. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 24 बॉल 50 ची अजूनही गरज आहे या मैदानामध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला टोडरे गावचा आदिनाथ पाटील. आधी फटका चांगला क्लिक केला. बॉल चाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं डीप मध्ये आणि कॅप्टन कूल अजित मुंगाजीनं 4 न खेळले खेळाला सुरुवात आणि 4च्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 26 या आकड्यावरती क्रिश मात्रे पहिल्या षटकामध्ये का बॅटिंग केली. आधीला तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती P2 मध्ये जबरदस्त खेळाडू आहे विश्वास पाटील यांचे सुपुत्र. एक काल गाजवला वडिलांना, तो देखील गाजवण्यासाठी आज इथपर्यंत उतरला. फटका बसला. झेलची शक्यता. मोठी विकेट. मिसफिल्ड. अशा मिसफिल्ड तुम्हाला खूप महागात पडतील. टीम फिल्डिंग करणाऱ्याला आला मिसफिल्डचा येणारा लागोपाठचा अजित मुंगाजीच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार. चांगली बॅटिंग आतापर्यंत होतीये. मिसफिल्डिंग झाली. झेलचा प्रयत्न होता पण तुम्ही पाहिला गेला फिल्डरच्या कडनं खराब फिल्डिंग झाली आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 30 या आकड्यावरती वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. 1 न स्कोर मात्र पुढे चालला धावा धावफलकावरती. स्कोर बोर्डवरती रनसंख्या 31 या आकड्यावरती. पुढचा बॉल वेट अँड वॉच. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर कव्हरला तुम्ही पाहता. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावफलकावरती 1 न पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 32 या आकड्यावरती. मॅच खूप महत्वाची आहे. आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधला शेवटचा सामना. यातून जर सामना जिंकला तर सुपर 8 साठी या सामन्यामध्ये मेहनत, या सामन्यामध्ये संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला. हा प्रकार शॉट अपोल सक्सेसफुल. क्रिश मात्रेची दुधाई तलवार बोलतीये. पनवेल प्रीमियर लीग मध्ये मिड विकेटला क्लिअर करणारा माइट हिट षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं
धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहताय. धावपलकावरती 38 या आकड्यावरती 20 चेंडू 34 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणार टीमला. स्कीमर्स फॅमिली सीके बॉईज मुराबे बॅटिंग करतीये, त्यांना फाईट करतीये टीम तुम्ही पाहता. मल्हार अँड गोल्डी एम डी खारकर प्रतिष्ठान उलवेनोड या दोन टीम मध्ये तुम्ही सामना पाहता. पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग तुम्ही पाहिली. प्रशांत गरज ज्यानं 20 धावा ज्यानं बनवल्या, त्याच्यानंतर संदेश गोंडी ज्यानं 17 बनवल्या, त्याच्यानंतर रणजित पाटीलनं 26 बनवल्या. अडतीस धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल शर्लापासून दूर ठेवला. लाईन तुम्ही पाहता. तिसऱ्या पंचांकडे लगेच आपण डायरेक्ट घेतलाय पंचांना वाईट साठी. हा रिव्ह्यू या तिसरे पंच आमचे जॉईन होतील. लगेच आपण चेक करूयात. चांगलं आयोजन तुम्ही पाहताय. पनवेल प्रीमियर लीग 4थ्या वर्षामध्ये आमचे संदीप दादा वास्कर असतील पनवेल प्रीमियर लीगचे अध्यक्ष. त्याच्यानंतर आमचे महेंद्र दादा पाटील. संतोष दादा खरंच खूप मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. आता आमचे तोंडरेचे नितेश पाटील देखील इथे उपस्थित होते. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. वाईटसाठी रिव्ह्यू लगेच चेक करू आपण, लगेच सांगूयात. खूप मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आला. आदिनाथ पाटील जबरदस्त गोलंदाज आहे. या षटकातील पुढचा बॉल. बॉल पडल्यानंतर तुम्ही पाहताय हा बॉल देखील डॉट आला. आणि अशा रीतीनं P1 P2 दोन षटकाची समाप्ती झाली. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. लक्ष होतं 72चं आणि धावा धावपलकावरती 38. समीकरण तुमच्या समोर. 38 धावा धावपलकावरती 18 बॉल 34 अजूनही गरज या मॅच मध्ये. अठरा बॉल 34 धावेची अजूनही गरज आहे विजयासाठी. या मॅच मध्ये कोण सामना जिंकल या मैदानावरती दोन टीम मध्ये. एका बाजूला तुम्ही प्रसाद घरतला पाहता आणि दुसऱ्या बाजूला अजित मुंगाजी दोन टीमचे कॅप्टन. संघ मालक आमचे अमित पाटील असतील. त्याच्यानंतर तुम्ही पाहताय संघ मालक सुहास गोडली, निलेश खारकर तुम्ही पाहताय. चंद्र देखील इथे दाखवलं जात आहे. पीटीसीच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन 5 कॅमेरामॅन त्यांचं देखील कौतुक करू. श्रीच्या चेहऱ्यावरती तुम्ही पाहताय खूप खुश आहे तो. मॅच संपल्यानंतर फुल टॉस बॉल. बॉल चाललाय लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित. एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचललाय. या बॉलवरती आलती एक. बनोदास मात्रे आला बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये. 1 धावेनं या ओव्हरला सुरुवात झाली आहे तिसऱ्या षटकाला. क्रिश मात्रे चांगली बॅटिंग. 4 षटकार त्याच्या बॅट मधनं आतापर्यंत. हा बॉल खूप चांगला पडला जसा कट झाला. विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलला बीट केला. ऍक्शन रिप्ले. समोर बॉल ठेवण्यात आला. त्याच्यानंतर बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं हा लेग ब्रेक होता. तुम्ही पाहता भानुदास मात्रेचा. हा देखील बॉल खूप चांगला. ही बोटांची जादू
तुम्ही त्याची पाहता. या जादूनं त्यांना कित्येक बॅट्समॅनला नाचवल्यात. आत्ता मात्र तेच सांगत असताना क्रिश मात्र हवी त्याला आता बीट केलं. पाहू शकाल समोरून बॉल कशा रीतीने बॉल पडला बाहेरच्या दिशेने निघणारा हा बॉल हा लेग ब्रेक आहे. लेफ्टी गोलंदाज आहे जादू आहे बोटांची त्यांच्या. पुढचा बॉल बॉल चाला लॉंग ऑफला फिल्डर आधी आला वेगानं. जबरदस्त फिल्डिंग आदी पाटीलला तुम्ही पाहताय. खूप महिन्यात आमचे संदीपदादा वास्कर या पनवेल प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये. यातून जो फायदा होतोय खरं वैशिष्ट्य आहे. खूप प्रीमियर लीग पाहिल्या पण जो नफा होतोय तो गोरगरिबांना दिला जातोय. 2019-2023 पर्यंत तुम्ही पाहिला. आणि आता समीकरण 14 बॉल 32 ची गरज आहे या मॅच मध्ये. लाजबाबा एक्स्ट्रा कव्हरला व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार तुम्ही पाहिला अजित मुंगाजीचा. तो हार मानणारा नाहीये, तो कॅप्टन आहे. तो देखील झुंडण्यासाठी आज इथपर्यंत उतरला. आणि उल्वे नोट मधले आज तुम्ही 56 खेळाडू मधून आज तुम्ही 27 खेळाडू आज पाहिले. ते उल्वे नोटचे तुम्ही खेळताना पाहिले. मोठा हिट करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. हा बॉल डॉट आला अशा रीतीनं षटक संपलं तिसरं. आणि धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता 46-18 मध्ये 34 बनवायच्या होत्या. 12 बॉल 26 अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. मॅच अजून संपली नाहीये. 12 बॉल 26 अजूनही बनवायच्या आहेत. मॅचचा आनंद घेताना आमचा पेटचे एक जबरदस्त सलामीवीर विवेक जोशी, त्याच्यानंतर सोहेल शेख असतील आमचे नमित पगडे, तेजदादा मात्रे असतील. तुमचं देखील मनपूर्वक सहर्षक स्वागत करू. मॅचला अजूनपर्यंत एन्जॉय करतात. पनवेल प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय चौथ्या पर्वामध्ये. विवेक जोशी आणि त्याच्यानंतर सोहेल शेख खूप पनवेल प्रीमियर लीग साठी सपोर्ट त्यांचा नक्कीच असतो. आमच्या संदीप दादा वास्कर असतील आमचे. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. बघा मॅचचा एकदम तोडू नका. फिल्डिंग करणार टीम लक्षात असू द्या. सुहास शेठ गोंडली तुम्ही संघ मालक पाहता. त्याच्यानंतर आमचे निलेश कारकर आणि कॅप्टन प्रसाद घरात. मॅनेजर आमचे तेजस मात्रे असतील. त्याच्यानंतर स्कीमरचे आमचे फॅमिली CK बॉईज मोरावे. अमित पाटील संघ मालक. रक्तदानाच्या शिबिर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात. हे व्यक्तिमत्व अमित दादा पाटील जे संघ मालक आहेत स्कीमरचे ते अध्यक्ष देखील आहेत. त्याच्यानंतर आणि व्यवस्थापक आकाश कोळे असतील. कर्णधार अजित मुंगाजी, जतीन पाटील व्यवस्थापक आणि त्याच्यानंतर प्रथमेश पाटील व्यवस्थापक. बारा बॉल 26 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा बघ, लक्षात असू द्या. बारा बॉल 26 अजूनही गरज आहे. बघा मॅचला लगेच सुरुवात करा, लक्षात असू द्या. पहिलाच बॉल बॉल चालला बॉडलाच्या दिशेनं मिड विकेटला फिल्डर. थोडी खराब फिल्डिंग. दुसऱ्याचा प्रयत्न पण थ्रो ऐकवड आला डेंजर एंडला. नो स्ट्राईक येणार थ्रो आला असता कदाचित विकेट गेली असती जर त्याला क्रिकेटला महत्व नाहीये. सध्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. आणि तुम्ही पाहताय अजूनही विजयासाठी 11 बॉल 25 ची गरज आहे. अकरा बॉल 25 ची अजूनही गरज आहे. उडवला बॉल चालला बॉर्डरी लाईनच्या दिशेनं वेगानं. फैजल बॅनरला हा हिट करणारा तुम्ही आप सोचिए मत हम बनाएंगे. ठोकला हा तुम्ही पाहताय कर्णधारच्या बॅटमधनं हा चौकार. कॅप्टन कूल अजित मुंगाजी तो देखील लढण्यासाठी इथपर्यंत आला आणि 30 लढाई करतो या मॅच मध्ये. त्याला माहिती आहे सुपर 8 मध्ये जायचं असेल. ही मॅच महत्वाची आहे. या मॅच मध्ये
त्याचे प्रयत्न चालू आहेत, पण विकेट हवी आहे फिल्डिंग करणार टीमला. दहा बॉल 21 धावेची अजूनही गरज आहे. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न ऑफिल हलकीशी तुम्ही पाहिली, हा डॉट बॉल आला. आता समीकरण या मॅच मध्ये 9 बॉल 21 धावेची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 21 अजूनही बनवायच्यात या मॅच मध्ये विजयासाठी. 9 चेंडू 21 या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. 9 चेंडू मध्ये 21. हा बॉल देखील विकेट कीपर बीट. बॉल चालला लॉंग स्टॉपला. बाईचा नशीबाचा हा चौकार आणि नसीबी बहादूर काही साथ देते आणि तुम्ही पाहता हा चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहताय 50 कंप्लीट. 51 धावा धावपलकावरती, आता 55 धावा धावपलकावरती. आणि आता समीकरण आठ बॉल 17ची अजूनही गरज आहे. आठ बॉल 17ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. या षटकातील पुढचा बॉल उडवला. बॉल झेलची शक्यता तिकडे पाहताय. जबरदस्त झेल. या मॅचची मोठी विकेट इथे घेतली गोलंदाजानं अमोल पाटीलनं आणि लॉंग ऑन लाईक टिपलाय झेल. कॅप्टन कूल ची विकेट. चला आपण बाउंड्री देखील चेक करू. जबरदस्त झेल पकडला. फलंदाज बाद मोठी विकेट. कॅप्टन कूलची विकेट आली आहे. रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. उडवला बॉल तिथे फिल्डर लॉंग ऑनला. थोड्या वेळामध्ये समाधान भोईनं काय झेल पकडला. पेंदरचे खेळाडू आहेत समाधान. आणि आता समीकरण तुम्ही पाहताय 7 बॉल 17 ची अजूनही गरज आहे. बघा स्पीडअप करा. मॅचचा रिदम तोडू नका. बस वेळेचा बंधन असू द्या प्लीज. दोन्ही टीम लक्षात असू द्या. सौरभ पाटील आलाय मैदानामध्ये बॅटिंग साठी. समीकरण तुमच्या समोर 7 बॉल 17 ची गरज आली आहे. काही झेल पकडला समाधान भोईर. बघा पॅलेंटी नाहीये. 12वा असो नसो लक्षात असू द्या. 7 बॉल 17 ची मॅच आणि मैदानामध्ये बॅटर आलाय सौरभ पाटील. पहिल्या मॅचचा मारतो मॅच. जबरदस्त लेफ्ट हँडर खेळाडू तो देखील आता मैदानामध्ये उतरला. 7 बॉल 17 बनवायच्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत अमोल पाटीलची राहिली आहे. हा बॉल तुम्ही पाहता ईश्वरला पासून दूर खाली राहणारा टाळ्यांचा कडकडाट मायबाप प्रेक्षकांचा होतोय. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे. 6 बॉल 17 ची गरज.
6 बॉल 17 धावेची गरज आहे पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आज डे नाईट तुम्ही या स्पर्धेमध्ये 8व्या दिवसामध्ये 1,14,000 प्रेक्षकांना ही मॅच लाईव्हच्या माध्यमातून पाहिली आहे. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. 6 बॉल आणि विजयासाठी आता बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 17 धावा. आयुष गोंदल्याला बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता ज्याला 17 धावा डिफेंड करायच्या आहेत. तर समोर क्रिश मात्र उभा ज्याच्या बॅट मध्ये तुम्ही षटकार पाहिलेत. 6 बॉल 17 बनल्या जातील का? क्रिश वरती जबाबदारी आहे. ही मॅच रंगतदार होईल. तेरा बॉल 30 वरती खेळतोय क्रिश. तर दुसऱ्या बॉलला सौरभ जो 1 बॉलचा त्यानं मात्र सामना केला. खातं उघडता येला नाहीये. आयुष गोंदली 6 मध्ये 17 डिफेंड करायच्यात. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन तुम्ही पाहता. फिल्डिंग करणार टीम वेळ कमी घ्या लक्षात असू द्या. आयुष गोंदली पहिलाच बॉल क्रिश साठी उडवलाय बॉल उंच गेला. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग आणि तुम्ही पाहता प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. जेल देखील होता तिकडे म्हटलं जात आहे ना तेलही गेलं तूपही गेलं हाती काहीच राहिलं नाही. हा मात्र जेल खूप महागात. याच्या अगोदर समाधान भोईरनं पकडलेला जेल अमित मुंगाजीचा तो 8वा मित्रांनो तिथे झाली आहे मिस फील. अजित मुंगाजीचा जो पकडलेला जेल त्याच्यानंतर पुन्हा मॅच मध्ये आले. आता पहिल्याच बॉलवरती क्रिश मात्र तुम्ही पाहता हा सेट बॅट्समन आहे. तो खेळण्यासाठी सज्ज झाला मैदानावरती. चांगली बॅटिंग करतो आतापर्यंत. 5 बॉल 11 अजूनही बनवायचे आहेत. षटकातील पुढचा बॉल हॉलंदी कार्पेट बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं. फिल्डर तिथे उपस्थित आहेत. एकाच ॲक्शन मध्ये बॉल उचललाय तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये ती सिंगल. आणि आता समीकरण तुमच्या समोर 4 बॉल 10 ची गरज आहे. संघर्ष करत असताना घाबरू नका कारण संघर्षाच्या वेळीच माणूस एकटा असतो. यश मिळाल्यानंतर सगळी दुनिया तुमच्या सोबत असते. मात्र इथे आता संघर्ष एकट्याला करायचा. नक्कीच तुम्हाला प्रेक्षक मायबाप पाहतात. ही दुनिया तुम्हाला उचलत घेईल. कोण सामना जिंकणार या मॅच मध्ये येणारे 4 बॉल तुम्हाला सांगून जातील. 4 बॉल आणि विजयासाठी 10 धावेची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल उडवलाय बॉल आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा संघर्षाचा शंखना ठोकणारा सौरभ पाटीलचा PPL षटकार तुम्ही पाहिलात. का बॅटिंग करतोय जबरदस्त बॅटिंग. 3 बॉल 4 ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. पायावरती बॉल त्याला देखील फेकून काढलं. जबरदस्त बॅटिंग. देशासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास रचतात घडवतात आणि शिकवतात हे लोकांना. तुम्ही पाहता या मॅच मध्ये कोण जिंकणार. 3 बॉल 4. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बॉल खायला आउटची संधी. नो स्ट्राईक केला. आत्ता मात्र खरा ट्विस्ट निर्माण झाला. रिव्ह्यू घेतला थर्ड अंपायर. मॅच रोमांचक स्थितीमध्ये इथे रिव्ह्यू घेतला. कोण सामना जिंकणार या मॅच मध्ये. नॉट आउट. डॉट बॉल आहे. आता समीकरण तुम्ही पाहता बॉल शिल्लक असतील 2 बॉल 4 ची गरज. का मॅच रंगली आहे या मैदानावरती. दोन्ही टीम मध्ये कोण जिंकणारी मॅच याच्याकडे लक्ष लागला. 2 बॉल 4 ची मॅच. आता बसलेले प्रेक्षक उभे राहिल्यात. उभे प्रेक्षक आता मात्र टॉय वरती आहेत. एकदा मॅच आवडली असेल दोन्ही टीम साठी डेफिनेटली टाळ्या झाल्याच पाहिजेत. आणि हा संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही टीमचा संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाही.
आणि जो यशस्वी होतो, जो संघर्ष करतो, इथे तुम्ही काय पाहता, बीट झाला. सौरभनं षटकार जरी जरूर मारला, पण त्याच्यानंतर पाईच्या स्वरूपात ही एक धाव आली आहे. आता समीकरण तुमच्या समोर, एक बॉल का मॅच तुम्ही पाहता. एक बॉल, आता मात्र 3 ची गरज आहे. 2 धावा जर बनवल्या तर सुपर ओव्हर मॅच आवडली असेल. एकदा जोरदार टाळ्या. रात नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्कीच बदलता. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाही. जोपर्यंत छडीचा गाव घेत नाही, दगड सुद्धा देह होत नाही. एकदा मॅच आवडली असेल, जोरदार टाळ्यानं स्वागत करूयात. PPL 2025 8व्या दिवसामध्ये कशा स्थितीनं मॅच हवी. 1 बॉल 3, 2 आल्या तर संदीप सर सुपर ओव्हर पाहायला भेटेल का. प्रेक्षकांना अशाच मॅचेस पाहणं खूप मात्र एंटरटेनमेंट वाटतात. बसलेले प्रेक्षक आता उभे राहतात. आता उभे ते टॉय वरती. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळे स्वागत करूयात. 8व्या डे नाईट मध्ये तुम्ही सामना पाहताय. 1 बॉल 3. आता आमचे जतीन देखील बसले होते, ते देखील उभे राहिले आहेत. आमचे PTC लाईव्ह वाले ते देखील. आणि बघा, मॅच जिंकल्यानंतरच तुम्ही बिंदास आतमध्ये जाऊ शकता. फक्त प्लीज लक्षात असू द्या, फक्त क्रीज वरती नका. 1 बॉल 3, जोरदार टाळ्या या बॉल साठी. उडवलाय बॉल, चाललाय क्रिश मात्रे पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकला. हे तर मात्र तो एकच सांगतो, संघर्षाचा युद्धामध्ये मला मात्र विजय प्रस्थापित करणे माहित आहे. मी किती वेळ शांत राहिलो, पुन्हा उठेन, पुन्हा लढेन. आणि या मॅचचा हिरो, एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा क्रिश म्हात्रे. नो डाऊट. बघा, उद्या ग्रामीणचे आपल्याला सामने पाहणार. भंगारपाडा आणि त्यांना फाईट करणारी टीम बामण डोंगरी. सामने 3 वाजता. बघा, तेजस दादा तुम्ही देखील इथे उपस्थित आहात. 3 वाजता आपण भंगारपाडा आणि त्याच्यानंतर बामण डोंगरी. काय सामना जिंकलाय. टाळ्या डेफिनेटलीच व्हायला पाहिजेत. आणि कधी मात्र याच्या पहिले तुम्ही जर विचार केला, कधी सामना केला फिल्डिंग करण्याच्या बाजूनं, कधी केला. बट या पण म्हणतो मॅच 16 चेंडू, ज्याच्या बॅट मध्ये 43 धावा, 6 सिक्सर. सलामीवीर क्रिश म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनंत वास्कर आणि विवेक दादा जोशी या तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. स्कीमर फॅमिली तुम्ही पाहता बोरावे या टीमचा क्रिश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टाळ्या डेफिनेटली मित्रांनो झाल्याच पाहिजेत. मॅच 1 बॉल 3, त्यामध्ये षटकार. आणि 16 बॉल 43. विवेक दादा या, विवेक दादा जोशी या, आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊयात. बॉलिंग करणार अरबाज शेख या, अरबाज शेख, साकिब शेख, अरबाज शेख या तुमच्या सोहेल शेख या पण तुमच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देऊयात. सामनावीर या लवकर दादा. 16 बॉल मध्ये ज्यांना 43. अनंत दादा या. 16 बॉल 43 धावा, 6 षटकार. बॅटिंग आवडली का मित्रांनो. टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. आणि अमित पाटील यांच्याकडनं जे संघ मालक आहेत, कॅश प्राईज आहे ते 1000 रुपयाचं आपण देऊयात दादा. हे कॅश प्राईज आम्ही चर्चा करू. क्रिशची 1 मिनिट, सर्वांनाच घरी जायचं पण क्रिशची बॅटिंग लाजवाब राहिली. चला मान्यवरांचं अभिनंदन. आपण क्रिशची थोडी चर्चा करू. तर सर्वप्रथम क्रिश म्हात्रे तुझं अभिनंदन. कशा रीतीनं मॅच झाली. तू ओव्हर करत असताना कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये 20 धावा दिल्या आणि त्याच्यानंतर बॅटिंगला सलामीला जो षटकार तुम्ही पहिला जो मारला ना तो स्टँडिंग होता PPLचा. आणि त्याच्यानंतर